डिसेंबर 2022मध्ये मी काही सोशल मीडियाला असू द्या काही न्यूज बघितलेल्या होत्या. ते न्यूज बघून मी कॅप्टन खरातांकडे जायचं ठरवलं. त्या काळामध्ये माझ्यावर काही थोड्याशा व्यवसायाच्या असू द्या, काही आर्थिक चढउताराच्या काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत होत्या. त्यासाठी मी कॅप्टन खरातांकडे जायचं ठरवलं. त्यांचा वेळ घेतला. त्यांच्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करून मी त्या ठिकाणी 8 दिवसांनी त्यांनी वेळ दिल्यानंतर मी ठरलेल्या वेळेत त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मी काही माझ्या ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या सगळ्या सांगितल्यानंतर त्यांनी मला आहे ना माझ्यासाठी काही व्यवसाय वृद्धीसाठी वगैरे काही रत्न सुचवले होते. मग त्यांचं सांगणं होतं की ते रत्न तुम्हाला सोन्याच्या अंगठीमध्ये परिधान करावं लागतील, त्यावेळेस त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट मिळेल किंवा फायदा मिळेल. म्हणून माझ्या अंगठ्यातल्या मी 20 ग्रामच्या साधारण 2 तोळ्याच्या अंगठ्या ज्या होत्या की मी त्यांना त्या दिल्यानंतर त्यांनी मला जे काही रत्न सुचवले होते त्यांनी सांगितलं का ते रत्न मी आमच्या ओळखीच्या सोनारांकडून तुम्हाला तुमच्या सोन्याच्या अंगठीमध्ये बसवून देतो. ते 3 रत्न मला 2,62,000 रुपयांमध्ये देण्याचं ठरलं. पहिल्या दिवशी माझ्याकडून त्यांनी 1 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते आणि त्यांनी सांगितलं होतं मला की मी ते मंत्रित करून देतो, तुम्हाला जी अंगठी असेल रत्न असेल ते तुम्हाला मी मंत्रित करून देईल. तुम्हाला 1-5-6 दिवसांनी आमचा ऑफिसचा मुलगा तुम्हाला कॉल करून सांगितल्यानंतर तुम्ही या, तुम्हाला त्या कशा पद्धतीने परिधान करायचे आहे, त्याच्यासाठी काय विधी करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. मी तसं मला त्या ऑफिसच्या मुलाचा कॉल आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचलो. मी त्यांना चेक घेऊन गेलो होतो. त्या ठिकाणी चेक देण्यासाठी 1,62,000 रुपये चेक लिहिलेला होता. पण त्या मुलांनी त्या ठिकाणी मला सांगितलं आम्ही कुठल्याही प्रकारचं नेट बँकिंग, RTGS, UPIद्वारे किंवा मग चेकद्वारे आम्ही पेमेंट घेत नाही, तुम्ही आम्हाला रोख स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पैसे दिले पाहिजे. माझ्याकडे इतके पैसे नव्हते. माझे मित्र होते माझ्यासोबत त्यावेळेस सचिन राठोड म्हणून, मी त्यांच्याकडून काही उसने पैसे घेऊन माझ्याकडे काही पैसे असतील ते व्यवसायाचे जे पैसे होते हे पैसे देऊन मी त्यांना त्या ठिकाणी 1,62,000 रुपये दिले. मला त्यांनी काही विधी सांगितले होते अंगठी परिधान करण्यासाठी आणि मी त्या ठिकाणी आल्यानंतर दिलेल्या त्या विधीप्रमाणे त्या ठिकाणी मी ती अंगठी परिधान केली. आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी मला फायदा झालेला नाही. उलट ज्या काही मी सोन्याच्या अंगठ्या त्यांना दिलेल्या होत्या त्या सोन्याच्या अंगठ्याच्या त्यांनी देताना मला त्या सोन्याच्या मुलामध्ये दिलेल्या पितळाच्या अंगठ्या त्या ठिकाणी मला वापस दिलेल्या होत्या. बंधूबाबत आता असं परिस्थिती आहे की आपण एक श्रद्धेने भक्तीने अडीअडचणी आल्यानंतर आपल्या हिंदू परंपरेनुसार आपण कुठल्याही तरी एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या अडीअडचणी मांडतो, सांगतो. ते त्याच्यावर आपल्याला पर्यायी मार्ग सुचवत असतात, कशा पद्धतीने तुमच्या अडीअडचणी तुम्हाला दूर करता येतील. आपण या ठिकाणी श्रद्धेने भक्तीने गेल्यानंतर असले काही खरातांसारखे भोंदू सर्वसामान्य लोकांना फसवत असतात, त्यांच्या नको ते नुकसान होत असतात. आता त्याच खरातांनी या लैंगिक शोषणाच्या महिलांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. तरीसुद्धा अजूनही बरेच लोक आहेत का या बदनामीच्या भीतीने, त्याच्यामध्ये काही राजकारणी असतील, व्यावसायिक असतील, बदनामीच्या भीतीने त्या ठिकाणी समोर येत नाही आहे. त्यांनी समोर येऊन त्याच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर कठोर शिक्षा होईल.